पेपर अत्यंत सोपा असा हा मॅथ्सचा पेपर होता। याच्या मागचे होते अत्यंत सोप्या पद्धतीचा पेपर होता। हे बघा, स्क्रीनशॉट काढून घ्या लागेल तर पूर्ण सोडवून ॲनालिसिस करून पण तुम्हाला इथे दिलेला आहे। ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन तुम्ही कसा सोडवला, तुम्हाला किती मार्क पडले तेही सांगा। त्याचबरोबर हाही ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन होता, अत्यंत सोपे प्रश्न होते हे। इथं क्वेश्चन बी स्टार्ट होतं आहे, बी होता 8 मार्कला, त्याचंही पूर्ण ॲनालिसिस मी इथं करून दिलेलं आहे। पुढचा जो क्वेश्चन आहे त्याचंही ॲनालिसिस केलेलं आहे आपण, सर्व क्वेश्चनचं ॲनालिसिस आहे। हाही क्वेश्चन कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी 3 मार्क्ससाठी होता, ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन होता, अत्यंत सोपी असा प्रश्न आलेला होता। हे बघा, लागेल तर पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या, तुमच्या मित्रांना व्हिडिओज पाठवा। हे बघा, या प्रश्नाचं वरती मी ॲनालिसिस करून दिलेलं आहे, या प्रश्नांचं खाली ॲनालिसिस करून दिलेलं आहे। हा आहे प्रश्न, याचा सॉल्व एनी 2 होते, पूर्ण क्वेश्चनचं ॲनालिसिस करून दिलं आहे, दोन्ही क्वेश्चन आहेत। इथं बघा, मीन काढायचा होता, मीडियन काढायचा होता, अत्यंत सोपा असा क्वेश्चन आलेला होता। त्याच्या पुढे हा काय होतं, पाय चार्ट काढायचा होता। पाय चार्ट काढायचा होता, त्याच्यामध्ये एची व्हॅल्यू कशी फाइंड करायची ही इथं काढून दिलेली आहे। त्याचबरोबर त्याचं जे आन्सर आहे ते इथं काढून दिलेलं आहे। हा जो क्वेश्चन आहे या क्वेश्चनचं पण पूर्ण सोल्युशन मी इथं करून दिलेलं आहे विथ ॲनालिसिस, ते काढून घ्या, स्क्रीनशॉट करून घ्या आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा आपला व्हिडिओ पाठवा, जेणेकरून मुलं तपासून बघतील।